टीवी न्यूज सबसे तेज। हमारे चैनल को देखने के लिए लाइक करें, शेयर करें और सब्सक्राइब करें और देखिए आज की ताजा तरीन खबर। भिवंडी तालुका ग्राम पंचायत कोनगांव में हनुमान मंदिर पे अखंड हरिनाम सप्ताह का आयोजन हुआ था। जो पहला दिन था, आप देख सकते हैं कि वहाँ पे सैकड़ों के तादाद में लोग उपस्थित थे कथा सुनने के लिए और बहुत ही सुंदरता पूर्वक महाराज जी ने जो कथा सुनाया आप खुद सुनिए। एप्रिल 2024 ते खर्च जमा रुपये झाले 2,56,041 रुपये आणि खर्च झाला होता 2,53,000 म्हणजे बाकी अति 3,000 रुपये। शेवटचं वाक्य याच्यात काय लिहिलं ते पण वाचून सांगा राहिलं का। दत्ता महाराज शिंदे आणि त्यांना नो स्ट्राईक मध्ये साथ केलेल्या सुदाम महाराज आणि ककवाल वाजवण्याकरता पांडुरंग महाराज परभणीवरून या ठिकाणी आणि या सगळं आपल्या परिसरातला लवाजमा सप्ताहांचा राजा। ठाणे आणि रायगड जिल्ह्यामध्ये जर कोणी मोठे सप्ते करत असेल कोणीही तर एकमेव असा सप्त्याचा राजा हा माणूस की एकटाच माणूस खर्च वाढदिवसाच्या तिथीवर सप्त्याचा काला केला। ते आडिवलीचे ग्रामस्थ हे गणेश दादा असतील विसरलो नाव सॉरी बाकी ही सगळी दादा या ठिकाणी शैलाताई सोबत दीपा आहे अजून बरीचशी मंडळी दिसतात। विश्रवा म्हटले एक मुलगा तुझा चांगला निघे जो देवाची भक्ती करे, त्यातला एक निघाला विभीषण। हे रावणाच्या सातबाऱ्यावरचा फेरफार आहे ना का सगळं कमजोर नव्हता रावण, कोणी काही पण बोलेल त्याला। कधी शिवतांडव स्तोत्र वाचा, कधी शिवतांडव स्तोत्राचा अर्थ लोकांना समजून सांगा, मग समजेल रावणाची बुद्धी किती उच्च दर्जाची होती। एका स्त्रीच्या नादीमध्ये तो बर्बाद झाला, तो भाग सोडून द्या आधी, पण त्याच्या चांगल्या गुणांचा तो चांगला विचार करा। तो जो रावण आहे हा रावण मातृभक्तीचा भक्त आहे। त्याची बहीण सुर्फनखा हिचा जो नवरा आहे त्यानं त्याच्या आईचा थोडासा विरोध केल्यामुळं या रावणानं या सुर्फनखेच्या नवऱ्याला ठार मारला, म्हणजे सख्या बहिणीला त्यानं काय केली, विधवा केली। आता ती रोज दादाच्या मागे कटकट करायची। शेवटी रावणाने विचार केला हिची कटकट आपल्याला परवडणारी नाही, हिला आपल्या लंकेतून बाहेर काढून दिली पाठवून, जा तू महाराष्ट्रात जा, या पंचवटी जवळ जा, या नाशिक मध्ये जा, या दंडकारण्यामध्ये जा आणि तिथे तू राहा। तिथे राहू लागला। या दंडकारण्यात जेव्हा ती आली ना तेव्हा ती मस्त आनंदानं जगन जगत होती। 14,000 सैन्य तिच्या बरोबर होतं। खर होता, दूषण होता, असे भरपूर मुलं तिचे भावके।
प्रहस्त किती शूर होता माहितीये. रावणाच्या पार्टीतली मंडळी शेवटच्या क्षणापर्यंत रावणाच्या बाजूला राहिली. आपला भाऊ चुकीचा आहे, आपला भाऊ चुकीचा आहे, आपला नवरा चुकीचा आहे, आपला सासरा चुकीचा आहे हे माहीत असताना देखील त्यांनी पार्टी नाही बदलली. हा गुण त्यांच्यात चांगला आहे हे ध्यानात घ्या. राक्षस जातीचा विचार मांडत असताना त्यांनी तो विचार मांडला. एक दिवस प्रभू रामचंद्र सीतामाईंचा विवाह संपन्न झाला. त्यांना वनात जावं लागलं. वनात आल्यानंतर त्या पंचवटीजवळ दंडकारण्यामध्ये त्या रावणाच्या बहिणीने प्रभू रामचंद्रांना पाहिलं. म्हटलं आपला नवरा तर मरण पावलाय, आपण थोडी विधवा वाटते, तरुणच आहे, आपण विचारू द्या माझ्याशी लग्न करायला का. ते म्हटलं नाही, माझी बायको आहे, माझ्या बरोबर आहे बघ, तो एक तो बघ, त्याला इथे काही लग्न दिसत नाही, तो एकटा झालाय बघ, त्याच्याकडे जा. मग त्याच्याकडे गेली, इकडे जा तिकडे जा करण्यामध्ये त्या लक्ष्मणाने तिचे नाक आणि कान कापून टाकले. तिला लग्न करायचं होतं, दोघांनी कोणीशी तरी लग्न करा माझं, बाकी मला काही बोलायचं नाही. आणि असं झाल्यानंतर तिचं नाक कान कापल्यावर ती जाणार कोणाची हाक मारायला. ती गेली दादाकडे. दादाने पाहिलं इथं नाक कापलाय, कान कापलाय. बाय तुला कोणी मारली, कोणी मारली ते नको विचारू, का मारली ते विचार. बरं का मारली, तिने उत्तर दिलं, दादा फार सुंदर स्त्री पंचवटीमध्ये आहे, फार सुंदर स्त्री पंचवटीमध्ये आहे आणि ती तुला मिळावी याकरता मी त्यांना विचारायला गेले की तुमची ही पत्नी माझ्या दादाला द्या. त्यांनी मला असा प्रश्न विचारला म्हणून माझे नाककान कापले. बरोबर आहे का? हे बरोबर होतं का? पण नाककापी माणसं अशीच बोलतात. कोण 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 ज्यांची नाकं कापल्यात ना ती अशीच उलटी बोलतात. रावणाला समजलं हिचं नाककान दुसऱ्या कामावरून तुटलाय, हे काही एकली अशी आली नसती. पण त्याला एक अजून गोष्ट माहितीये, माझी बहीण सगळ्या गोष्टी खोट्या सांगेल पण दुसरी स्त्री सुंदर आहे हे वाक्य कदापि खोटं सांगणार नाही, कारण ती त्याच्या घरची आहे ना. त्याला पटलं आणि मग तो रावण या पंचवटीमध्ये आला. आपला तसं काही मामा बिमा नव्हता त्याला, तो मारीच बनवला त्याला कामापुरता. मारीच मामा त्याला सोन्याचं हरण बनायला सांगितलं. हरण बन सोन्याचं. मारीच मामाला सोन्याचं फक्त हरण बनता येत होतं, गाढव कुत्रा कोंबडा माकड बनता येत नव्हतं. मरुची विद्या कशी असते, सोन्याचं हरण बनण्याच्या विद्येला मरुची विद्या म्हणा. आणि ही मरुची विद्या ज्याला येत होती त्याला मारीच म्हणा. यज्ञ रक्षणासाठी जेव्हा प्रभू रामचंद्र गेले ना तेव्हा रामचंद्राचा बाण बाजून गेला तेव्हा याच्या लागला असता, तो लांब पडला होता. तेव्हापासून राम म्हटला की त्याला भीती वाटायची. राम म्हटला की त्याचं पुढचं वाक्य असायचं, नाम सत्य है, राम नाम सत्य है, असं भीती वाटायची. आज रावणाने त्याला बोलवलंय, तो येत नाही. तो रावण म्हणतो चल मामा तुझ्याशिवाय मला कोणी राहिला नाही. फार आग्रह केला आणि रावणाने त्याला पटवला. आणि मग पंचवटी समोर सीतामाईने ते सोन्याचं हरण पाहिलं. अपेक्षा काय? अपेक्षा ही आहे, राज्याचा त्याग करून आलेले सीतामाई आहे. आपले वडील जनक राजाचं घर सोडल्यानंतर परत माहेरी कधीच नाही, कधीच नाही. दशरथ राजाच्या सुनबाई आहेत, साक्षात महालक्ष्मीचा अवतार आहे, प्रभू रामचंद्रांच्या पत्नी आहेत. तरी देखील त्या सोन्याच्या हरणाचा कातण्याची अपेक्षा झाली. एकतर ती कांचोली पाहिजे, कांचन चोली, कांचन सोनं चोळी, कांचोली पाहिजे याकरता तिनं हट्ट धरला. सीताबाई म्हणते आतापर्यंत मी तुमच्याकडे काही मागितलं ना, मला यांची कातडं आणून द्या. कातडं म्हणजे एक तर त्या प्राण्याला मारावं लागेल, मुक्या प्राण्याची हत्या आणि त्याची हत्या करून मिळवलेली ती साधनं, बस. प्रभू रामचंद्र म्हटलं असं होत नसतं, ते खोटं आहे, ते मायावी आहे, ते बेंटेक्स असलं तरी चालेल, मला तेच पाहिजे. मग मागता मृगाची कांचोली, सर्व सुखाची झाली होळी. बस हरणाच्या मागे प्रभू रामचंद्र लागले. रावण त्याच्या दारात पोचला, साधूचा वेश केला, तिला उचलली, घेऊन गेली. एक 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 जेव्हा व्यक्ती मरत होती ना
तोपर्यंत रावणाला त्याच्या भावाची आठवण येत नव्हती. आता जवळपास बहुतेक मेले म्हणून त्याला आठवण आली आपल्या भावाची, ज्याचं नाव होतं कुंभकर्ण. मग कुंभकर्णाला मध्येच उठवायला गेले. कुंभकर्णाला उठवण्याकरता नगारे आले, हत्ती आले, घोडे आले, प्राणी आले, त्याच्या अंगावर नाचून आले. महाकाय शरीर त्याचं म्हणे. आणि या कुंभकर्णाला कसं तरी जागा केला. तर एवढ्या रात्री मला उठवले तर सामान्य झोपलेला. आपण पण कुंभकर्णच आहोत. अर्ध गणिले ते शत गणिले ते अर्धे रात्रीतच चालेत ना कुंभकर्णावर. रात्री पण झोपायचा, दुपारी पण झोपायचा, नुसत्या झोपा काढा. आता काकडा दुपारी संध्याकाळी 4 वाजता बोलायची सुरुवात करायची, कारण सुना लवकर उठत नाही ना. उठा जागे वारे कोणाच्या सुना ते बोललो मी. सुना सार्वजनिक बोला. सूर्य उगवण्याच्या नंतर उठणारी माणसं दरिद्री असतात. सूर्य उगवण्याच्या नंतर उठलेली माणसं रोगी होतात. रोग दूर करण्याकरता सूर्यनारायणाच्या उपासना केल्या पाहिजेत. मग रोग झाल्यावर लोक डॉक्टरकडे जातात. मग डॉक्टर पैसे घेऊन सल्ला देतात, तुम्ही रोज सकाळी चालायला जा. म्हणजे सूर्य उगवण्याच्या अगोदर तुम्ही सरपंच तसेच ज्येष्ठ श्रेष्ठ नागरिक महिला मंडळ यांच्या उपस्थितीत सकाळी व्यवस्थितपणे पार पडला. आणि आजच्या पहिल्या दिवसाची कीर्तन सेवा हरिभक्तीपरायण हनुमान महाराज सत्यवान पाटील कोळेगाव यांचं या ठिकाणी चांगल्या प्रकारे कीर्तन झाले. महाराजांबद्दल सांगायचं म्हणजे महाराजांनी या आमच्या जेव्हा 2015 साली सुनीताताई हेंदर म्हात्रे आणि हेंदर लक्ष्मण म्हात्रे यांच्या सौजन्याने जो हरिद्वार येथे पहिला सप्ताह केला होता, तो सप्ताह हनुमान महाराजांच्या नेतृत्वाखाली झाला होता. आणि तो सप्ताह न भूतो न भविष्यती आतापर्यंत जेवढे आम्ही सप्ते ऐकले, कथा ऐकल्या, त्यांचे कीर्तन ऐकले, परंतु हा 2015चा हरिद्वार येथील कीर्तन सोहळा खरोखर अंगारे शहारे आणणारा असा कीर्तन सोहळा होता. आणि या हनुमान महाराजांचे आम्ही या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतो. पुढे अच्छा, उद्याचे कार्यक्रम असे असतील, यांचे देखील या ठिकाणी धन्यवाद. उद्याचे कार्यक्रम असे असतील, उद्या काकड आरती होईल, त्यानंतर भजन होईल. शंकर पास्ताची भजन मंडळ कोण, बुवा मधुकर कराळे, रुपेश काळन आणि मृदुवादक दिनेश मुकादम आणि भरत कुंभार. त्यानंतर प्रवचन होईल हरिभक्तपरायण विष्णू महाराज शेलार पिसेजन्य विनाताई शिवाजी म्हात्रे माजी सरपंच. त्यानंतर कीर्तन होईल हरिभक्तीपरायण